नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन। आपण क्रिसमस स्पेशल फ्रूट केक बघणार आहोत। त्यासाठी मी ड्राय फ्रूट्स घेतलेले आहेत बघा, एगलेस आणि विदाउट अल्कोहोल असे आपण बघणार आहोत। त्यासाठी मी हे ड्राय फ्रूट्स घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही घेऊ शकता। मी काजू, बदाम, अक्रोड असे घेतलेले आहेत। मी किशमिश घेतलेले 2 प्रकारचे, टूटी फ्रूटी घेतलेले आहे आणि मी खजूर घेतलेले आहे। आता आपण हे 24 आवर्स किंवा एक रात्र 1 नाईट आपण याला सोक करून ठेवणार आहोत। सगळे मी सगळे एकत्र करून घेते। यामध्ये मी ऑरेंज ज्यूस घालते। हा मी ताजा ऑरेंज ज्यूस घेतलेला नाहीये, बाहेर आपल्याला टेट्रा पॅक विकत मिळतो त्यातला मी घेतलेला आहे। आणि आता आपल्याला हे 24 आवर्स किंवा शक्य असेल तर तुम्ही 24 तास ठेवू शकता किंवा 1 नाईट सुद्धा तुम्ही सोक करायला ठेवू शकता। आता आपण हे पूर्णपणे हे झाकून रेफ्रिजरेटमध्ये 24 आवर्स साठी ठेवूयात। हे बघा, हे ड्रायफ्रूट मी 24 तास सोक करायला ठेवले होते आणि हे बऱ्यापैकी फुललेले आहे बघा। आता पुढची प्रोसेस बघूया। आता मी घेतलेला आहे अर्धा कप साखर आणि अर्धा कप गूळ, ह्या दोघांचा आपल्याला कॅरमल करून घ्यायचं आहे। मी कढई तापत ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये साखर घालून घेऊया आणि ती हळूहळू कॅरमल करून घ्यायची। हे बघा, ही मध्यम आचेवरती आपण कॅरमलाइज करतोय बघा। याच्यामध्ये मी पाणी घातलेलं नाहीये, हळूहळू बाजूनी साखर विरघळते आहे। आता ही पूर्ण विरघळल्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ घालून घेऊया बघा। साखर पूर्ण विरघळलेली आहे। आता याच्यामध्ये घालून घेऊयात गूळ। गूळ पण आपल्याला विरघळून घ्यायचा आहे बघा। गूळ पण विरघळलेला आहे आणि थोडासा आता ह्याला ब्राउन करायचं आपल्याला। एकसारखं सतत मध्यम आचेवरती हलवायचं आणि ह्याला ब्राउन करून घ्यायचा। आता यामध्ये घालत हळूहळू ऑरेंज ज्यूस आणि हा एकत्र करून घेऊया। आता मी हे ऑरेंज ज्यूस घालून सगळं कॅरमलाइज एक झालेलं जे गूळ आणि साखर होतं ते मी हे एकत्र करून घेतलेलं आहे। आता हे गॅस बंद करून आपण हे थंड करून घेऊया। कॅरमल आपलं थोडंसं थंड झालं, त्यामध्ये आपण घालून घेऊयात हे तूप। त्यामध्येच मी घालून घेते हे तूप आणि आता हे एकत्र करून घेऊया। आता हे मी एकत्र करून घेतलेलं आहे बघा। आता हे ड्रायफ्रूट्स एका गाळणीने आपण गाळून घेऊया। ऑरेंज ज्यूस वेगळा करून घेऊया बघा। हे बघा, गाळणीने गाळून घेतलं। आता हा जो राहिलेला ऑरेंज ज्यूस आहे तो आपल्याला फेकायचा नाहीये, आपल्याला हा उपयोगी पडणार। हे ड्रायफ्रूट्स आता कॅरमलाइज केलेले आपण ह्या मिक्सरमध्ये घालून घेतलेले आहेत। आता आपण हे एकत्र करून घेऊया। आता एकत्र करून घेतलेले आहेत। आता सुखे इन्ग्रेडियंट बघून घेऊयात। केकसाठी लागणारं साहित्य बघूया। मी 1 कप मैदा घेतलेला आहे, हा जायफळ घेतलेला आहे, लवंग आणि दालचिनीची पावडर घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, थोडंसं घेतलेलं आहे, व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे, अर्धा टीस्पून मी बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि 1/4 टीस्पून मी बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि थोडेसे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। भांड्यामध्ये आता आपण सगळे एकत्र करून घेऊयात केकचं लागणारं साहित्य। 1 कप मैदा,
त्यामध्ये मी जायफळ पावडर, मी जायफळ किसून घेतलेलं आहे, दालचिनी आणि लवंग पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं आपण चाळून घेऊया. आता मी गाळून घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं. आता आपण हे जे मिक्सर तयार केलं होतं, आता ते मिक्सर आपण घालून घेऊया त्याच्यामध्ये. हे बघा, हे घालून घेतलेलं आहे, त्यामध्येच घालू ते व्हॅनिला एसेन्स. आणि आता आपण हे एकत्र करून घेऊयात. आता हे मी मिक्सर एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता हे थोडंसं घट्ट आहे. तर यामध्ये आपण मगाशी जे आपण गाळून घेतलेला ऑरेंज ज्यूस होता, जो भिजवत घातलेला ड्रायफ्रुट्स होते त्याचा, तो आपण थोडा थोडा करून आपण याच्यामध्ये घालून घेऊया. थोडा थोडा घालायचा आणि आता एकत्र करून घेऊया. हे बघा, हे झालेलं आहे. आता हे स्पॅच्युलामधून असं डायरेक्ट पडलं पाहिजे आपल्याला, इतकं आपल्याला हे करून घ्यायचं बॅटरची कन्सिस्टन्सी. बघा, जास्त घट्ट पण ठेवायचे नाही, जास्त पातळ पण ठेवायचे नाही. बघा, असं पटकन पटलं पाहिजे इतकं आपल्याला ठेवायचं आहे. साधारणतः मला मगाशी एक अर्धा वाटी तो ऑरेंजचा ज्यूस एक्स्ट्रा लागलेला आहे. आता बघा, आपलं हे तयार आहे बॅटर. बघा, आता हा केक मी कुकरमध्ये करणार आहे. तर आता मी एक भांडं घेतलेलं आहे. बघा, त्या भांड्याला मी थोडंसं तूप लावून मी मैदा सगळीकडे डस्ट करून घेतलेला आहे. तुमच्याकडं बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकता. आता मी हे बॅटर घालून घेते. हे बघा, मी त्या एका भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. केक ज्या भांड्यात करणार आहे त्या. आता त्यावरती मी थोडंसं ड्रायफ्रुट्स घालणार आहे. काजू, अक्रोड, पिस्ता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही घालू शकता. टूटी फ्रुटी, थोडेसे बदाम. बघा, आता हे घालून झालेलं आहे. आता मी आधीच कुकर मी ठेवला होता फ्री हीट व्हायला, म्हणजे गॅसवरती मी ठेवला होता. आता त्यामध्ये हे भांडं ठेवून घेते. आता मी कुकरमध्ये ठेवून दिलेलं आहे. आता बघा, कुकरच्या झाकणाची मी शिट्टी आणि रिंग काढून घेतलेली आहे. आणि आता हे झाकण लावून एक 30 ते 35 मिनिटं ठेवून देऊया. जवळपास 35 मिनिटं झालेली आहेत, 35-37 मिनिटं झालेले आहेत. आता केक बघूया. एक मी स्टिक घालून बघते. बघा, स्टिक आपली काहीच चिकटलेलं नाही, रिकामी आली. आपला हा केक तयार आहे. आता गॅस बंद करून आपण हा नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत थांबूयात. केक आपला तयार झालेला आहे. आता हा मी नॉर्मल टेम्परेचरला म्हणजे थंड होईपर्यंत आता हा आपण असंच ठेवून देऊया. हा केक थंड झालेला आहे आणि आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. बघा कसा दिसतो हे. बघा, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही करून पण बघा आणि मला कमेंट करून सांगा. परत भेटा आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.